रामनामाचा जयघोष करत गोदावरीचं पवित्र जल हातात घेऊन आणि सायकलवर बसून नांदेडहून थेट अयोध्येच्या दिशेने रामभक्तांचा प्रवास सुरू झाला आहे। छत्रपती रायडर्स या सायकलपटूंचा हा प्रवास केवळ श्रद्धेचा नाही तर आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देणारा आहे। नांदेड शहरातून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी 3 रामभक्त सायकलवर अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत। गोदावरीच्या पवित्र जलासह 1151 किलोमीटरचा हा प्रदीर्घ प्रवास हे सायकलपटू छत्रपती रायडर्स या गटातील सदस्य आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत या प्रवासाला औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे। श्रद्धा व्यक्त करण्याबरोबरच सायकल वापरा, आरोग्य जपा हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे या मागचा हा उद्देश आहे। विशेष म्हणजे या सदस्यांपैकी एकाने याआधी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। त्यामुळे या अयोध्येच्या प्रवासाची उत्सुकता आणखी वाढली आहे। आम्ही अयोध्येला सायकलने प्रवास करत जाणार आहोत आणि त्या प्रवासाचा प्रमुख उद्देश म्हणजे 2-3 उद्देश आहेत। पहिला उद्देश हा आहे की आरोग्य चांगले राहण्यासाठी लोकांना संदेश द्यायचा आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की नांदेडला पवित्र गोदावरी नदी आहे, महाराष्ट्राची गंगा आहे ती, आणि त्या पवित्र नदीचे तीर्थ घेऊन आम्ही प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करणार आहोत। अयोध्या या ठिकाणी जाणार आहोत आणि हा प्रवास पर डे 150+ किलोमीटर असेल आणि 1250 किलोमीटरचा प्रवास हा जवळपास 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे। जात्या वेळेस सायकलनं जाणार आणि रिटर्न येत्या वेळेस बाय कार येणार आहोत। आणि पावसाळ्याचे दिवस आहेत हे गृहीत धरलं आणि जो नियमित व्यायाम करतो त्याच्यासाठी ऊन, पाऊस, वारा हा सर्व दिवस सारखेच असतात। सायकल ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस पाऊस लागतच नाही, पाणी जरी पडलं तरी त्याचा वेगळाच आनंद असतो। शरीर गरम झालेले असते आणि त्या पावसाची कसलीही तमा न बाळगता आम्ही सायकलचा प्रवास करणार आहोत। श्रद्धा, साहस आणि संदेश या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजे हा नांदेड ते अयोध्या सायकल प्रवास। प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी निघालेल्या या 3 सायकल स्वारांना आपणही मनापासून शुभेच्छा देऊया।